बघा इंस्टाग्रामला टाक लावायला एक 10-15 मिनिटं किती 66-67 खटाखटा यायला पाहिजे कशी लाव. एक गोष्ट काय बोललो तुम्ही जाता जाता आपली जी बॅच चालू होती त्याच्यामध्ये एक गोष्ट बोलवतो. आज सायकोलॉजिकल गोष्ट होणार आहे मार्केटमध्ये. काय म्हणतो तुम्ही? सायकोलॉजिकल गोष्ट होणार आहे का? न्यूज झाली मार्केटमध्ये, एवढा मोठा न्यूज मध्ये मूव आला होता, त्याच्यामुळं गोष्ट सायकोलॉजिकल होणार होती. हे मी ऑलरेडी बोललेलो होतो. ओके, हातवरती करते, हातवरती असे हातवरती करते, बोलायचे दिसतंय. कोणाला बोलायचं आहे? थांबा, आले का? भरपूर लोक येऊ द्या. 70 लोक कुठं असतात का? मला तेच समजत नाही. 70 बॅचच्या वेळेस 150 लोक येते. ते टायमिंग किती झाले? 10 वाजलेत का टायमिंग? आणि ऑलरेडी एक ट्रेड आपण बुक केलेलं टार्गेट टेलिग्रामला ट्रेड टाकला होता बघा. आय डोंट नो तुम्ही बघितलं नाही. अनालायसिस टाकतोय बरं का, नाही तर सिग्नल द्यायला लागला माणसा चाल. सिग्नल बिग्नल काय सुद्धा नाही. अनालायसिस महत्वाचं आहे. ओके, आता 1 मिनिट मी माईक चालू करतो. कोणाला मन मोकळं करायचं असेल तर मोकळं करू शकता तुम्ही. ओबीची रेकॉर्डिंग चालू आहे का? आहे. टर्न ऑन मायक्रोफोन. ओके, बोला. माईकचा ऍक्सेस दिलेला आहे. हा, बोला. एक जण बोला. एक जण बोला. हा, बोला. शुभम सर बोलत आहे. थांबा. मला आयडी पाठवला का? आता पाठवा मग. 10 मिनिटांनी चेक करतो. MT5 ॲप देतो मी तुम्हाला. मी ऑलरेडी, तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघत नाही बरं का. मी युट्यूबला काल एक प्लेलिस्ट टाकलेली आहे. अख्खं सांगितलं MT5 कुठनं घ्यायचं, काय कुठनं घ्यायचं, सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही बघत नाही फक्त. प्ले स्टोरवर नसू द्या, मी कुठनं घ्यायचं ते सांगितलेलं व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही, उगाच म्हणता व्हिडिओ पाहिलाय. नाही पाहिला. ओके, पण काल म्हणजे 10 व्हिडिओ अपलोड केले. 10 नाही, 10 ओके 15 व्हिडिओ अपलोड केलेत काल मी. ओके, पाहून घ्या. हा, ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे का कोणाला मन मोकळं करायचं? आताची मीटिंग अशीच आहे अनालायसिस करण्यासाठी. थोडस नाही, मीटिंग काय असं रोजच येईल. टाइम भेटला तर रोजच यायचं आहे बरं का. एक मजेशीर गोष्ट झालेली तुम्हाला दाखवायसाठी आलोय मी. कसं मी का नाही, माझ्या इथं आता मी जिथं आलोय ना तिथं वायफाय नाहीये, त्यामुळे मला काय नीट तुमचा आवाज येत नाही. मला काय समजलं नाही. असं करा, मेसेज टाका. इथं मेसेज पण टाकायची जागा आहे. आज मिटिंगला नव्हतो. 7 वाजता कोणता कॉन्सेप्ट घेतला आज ते कालचं रिव्हिजन आणि थोडंसं इन्फॉर्मेशन अजून दिलेली आहे. ट्रेड लॉजिक सांगायला आलो दादांनो. बघा, आता लय जण म्हणत असतील ब्रेकआउट झालता, आवाज येत नाही, आता सहन करायचा आजच्या दिवस. हे मी माझ्या घरी आले की सहन करायचं फक्त. हा, ठीक आहे. ओके, हा, आपला एक कॉन्सेप्ट आठवतोय का तुम्हाला? प्रॉपर टेस्टचा तो वर्क झालाय. आय डोंट नो तुम्हाला कळला की नाही. मी जात एक रेजिस्टर ड्रॉ करून दिलता तुम्हाला. हा रेजिस्टर ड्रॉ करून दिलता, आठवतंय का? बघा, आजचा लाईव्हचा व्हिडिओ रेकॉर्डिंग बघायला जाऊन हा रेजिस्टर ड्रॉ करून दिलता तुम्हाला. दिलता का नव्हता का सांगायचं? लाईव्ह मध्ये शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये दिलता बघा. कुठलं ड्रॉ केलता आपण? हे केलतं खाली, बरोबर का? नंतर हा एक रेजिस्टर ड्रॉ केलता आणि हा एक ड्रॉ केलता. एवढं केलं होतं, आठवतंय ना? आठवतंय की नाही सांगा फक्त. हा, हे ड्रॉ केलं होतं. हा, नाहीतर असं व्हायचं की मी ज्युअल सोडतोय असं वाटायचं. ड्रॉ केलेलं होतं ऑलरेडी ते. काय ज्यांना वाटतंय नव्हतं केलं त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आजची. मी रेकॉर्डिंग टाकतो उद्या. मग बघा, साधी सोपी कॉन्सेप्ट आहे. काय आपली कॉन्सेप्ट आहे? ब्रेकआउट झाला काय करते रिटेलर लोक? ब्रेकआउट झाला काय करते सांगा? पण का बाय साईडला घ्यायच्यात, बरोबर का? बरोबर. हा, मग आता सगळेजण ऐका, माईक ऑफ करा. रिझन सांगतो, ऐका आता.
माईक मीच ऑफ करतो, तुम्ही काय स्वतः ऑफ करत नाही. हां ओके, आता मी बोलणार, तुम्ही शांत बसायचं. हे बघा रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटमध्ये, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट झाल्यानंतर काय झालं, रिटेस्टला आलं. तुम्ही म्हणसाल मग बाय कसा घेतला, मी ट्रेड बायचा घेतला, नीट बघितलं का नाही तुम्ही हिस्ट्रीमध्ये, बायचा ट्रेड घेतलेला आहे मी. ओके इथं बघा, इथं नाही बरं का, इथं यामध्ये कुठे एंट्री घेतली नाही, मला घेता झालं नाही इथं एंट्री, तुम्हाला खरं सांगतो मी. काय झालं बघा, हा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट नंतर रेड आली का नाही कॅन्डल, एवढी मोठी छोटी रेड यायला पाहिजे होती. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, दोन्ही साईडला वीक आहे बघा. इथून जर मी पकडायला गेलो तर किती पॉईंट टॉप लॉस होतं, 25 पॉईंट, जास्त नाही, पण टार्गेट रँडमली मला होल्ड करावं लागणार होतं इथं, असं 50 पॉईंटचं टार्गेट रँडमली. दुसरी एक काय इच्छा होती, काय व्हावं मार्केटमध्ये, हा जर ब्रेकआउट झालेला आहे तर इथं छोटी कॅन्डल यावी अशी माझी इच्छा होती. मग छोटी काय आली नाही इथं. ओके छोटी काय आली नाही, मार्केट कुठं आलं, खाली आलं. बघा कॉन्सेप्ट बघा, खाली आलं. इथून काय झालं, प्रॉपर रिटेस्ट झालं. मी काय बोललो तुम्हाला, प्रॉपर रिटेस्टला सोडत नाही मार्केट, जोरात ठोकतं. केवढी कॅन्डल आहे बघा इथं, एवढे मोठे कॅन्डल. मग तुम्ही म्हणता सेल का घेतला नाही तर, हे बघा सेल घ्यायला तुम्हाला सांगतो उपाय, माझ्याकडे ऑप्शन काय काय, माझ्या टप्प्यामध्ये आल्याशिवाय मी ट्रेडच करत नाही. पहिली गोष्ट आलंच नाही टप्प्यामध्ये, बघा इथं सेल करायला गेलो, परत एकदा 30 पॉईंट टॉप लॉस, ठीक आहे मान्य आहे 30 पॉईंटचा टॉप लॉस, पण टार्गेट मला इथं रँडमली परत एकदा तेच रँडमली. खरं तर सायकोलॉजिकल टॉप लॉस होते खाली, मला माहित होतं सायकोलॉजिकल टॉप लॉस आहेत खाली बाहेरचे, पण मग ही कॅन्डल पण अशी वर यायला पाहिजे होती आणि स्वच्छ जागी यायला पाहिजे होती. याला क्लिअर करून स्वच्छ जागी यायला पाहिजे, म्हणजे कसं व्हायला पाहिजे होते बघा, असं स्वच्छता पाहिजे होती मार्केटमध्ये. स्वच्छता जर असती तर इथं सेल केला असता, 100% सेल केला असता, काय सुद्धा बघितलं नसतं मी. इथून इथपर्यंत सहज टार्गेट बुक झालं असतं यामध्ये, नाही केलं, शांत बसलो. ओके ऐकून घ्या, इथपर्यंत शांत बसलो. आता मला सांगा बघा, सगळेजण बघा फक्त, एवढी मोठी रेड कॅन्डल आहे, एवढी मोठी रेड कॅन्डल, आणि हा काय होता, सपोर्ट होता. आता बघा हे सगळं विसरून जावा 2 मिनिटं, हे बघा हे विसरून जावा, हा काय होता, सपोर्ट होता बरोबर. या सपोर्टला काय केलं, ब्रेक डाऊन केलं, एवढी मोठी कॅन्डल आहे, ब्रेक डाऊन केलं. ओके मग काय झालं, सायकोलॉजिकल काय येत असेल डोक्यामध्ये, सेल करायचा का, एवढी मोठी रेड कॅन्डल आहे, ब्रेक डाऊन झाला, चला 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 सेल करतो असं विचार येते. ओके म्हणून बाय केला. बाय कुठे केला, इथं केला, तुम्हाला सांगतो बाय इथं केला. टॉप लॉस कुठे ठेवला, इथं ठेवला टॉप लॉस, बघा 25 पॉईंट आहे करेक्ट, 25 पॉईंट टॉप लॉस ठेवला. टार्गेट कुठे ठेवलं, इथं ठेवलं होतं, 60 पॉईंटचं टार्गेट होतं जवळजवळ माझं. इथपर्यंत 100% मारायला पाहिजे होतं मार्केट. ऐका आता पुढची सायकोलॉजिकल गोष्ट ऐका तुम्ही फक्त. तुम्हाला वाटतं की नुसतं ब्रेकडाऊन झाला, एंट्री घेतली, चाललं ट्रेड. आता ही एंट्री किती टाकली होती बघा टेलिग्रामला, टेलिग्रामला आलो, कुठला गेला, प्रीमियम ग्रुपला आलो. हे बघा हा प्रीमियम ग्रुप एक मज्जा काढलेला आहे शिकण्यासाठी. ओके शिकण्यासाठी काढलेला हा ग्रुप आहे आपला. कुठे गेलं, पॉसिबल मुवमेंट 8 वाजून किती मिनिटं आहेत, 53 मिनिटं आहेत. या इथं आता कुठे गेलं, इथं आहे 8 वाजून 53 मिनिटं कुठे आहेत, इथं आहेत. ओके हे बघा 20:45 म्हणजे इथं 8:53 इथं कुठं असेल मार्केट त्यावेळेस 8:53. ओके इथं होतं बाय साईडला ट्रेड दिला मी इथं. मग बाबा सायकोलॉजी तर तुम्हाला कळलं असेल, ब्रेकडाऊन झालं तर बाय करायचं होतं. ओके इथं गेल्यानंतर काय झालं बघा, हे गेलं वरती गेलं का, इथं गेल्यानंतर इथं खाली आली, एवढी मोठी रेड कॅन्डल आली बघा, एवढी मोठी रेड आली. मला 100% समजलं, लोक सेल करतात, सगळे लोक सेल करतात. मी इथं ऑलरेडी बाय केला होता, याच्यानंतर परत एकदा अर्धी क्वांटिटी इथं वाढवली मी. इथं बघा कुठे गेलं स्क्रीनशॉट, हे बघा एसपेक्सला 1 लॉट घेतला होता, US 100ला नाही बरं का ट्रेड केला, एसपेक्सला ट्रेड केला आहे मी, आणि US 100ला 0.5चा लॉट मारला. परत कधी मारला, हे इथं रिटेस्टला आल्यानंतर 50% मध्ये. कसं केली फिबोनाची ट्राय यार, हे बघा या इकडे दाखवतो, थोडी स्वच्छता करूया, नीट लक्ष द्या बरं का तुम्ही. प्रत्येक वेळेस मी काय सांगतो ते ऐका, की बाबानो प्रत्येक वेळेस नुसतं ब्रेकडाऊन झालं की सेलर ट्रॅप नसतो, तुम्हाला सायकोलॉजिकल शिकावं लागेल. आज मला सांगितलं बाय गेला असं लॉस झाला असता ना तुमचा ब्रेकडाऊनवरती, मग तो कसं काय, मी कसं काय अवॉइड केला बाबा. मग गेलो असं फिबोनाची घेतली, हे बघा फिबोनाची टाकली, इथं काय केलं 50% आल्यानंतर बाय केला, इथं 50% आलं बाय केला, इथं बाय केला. स्टॉप लॉस काय केला, खालचा स्टॉप लॉस ओढून इथं 24 पॉईंट आणला. टार्गेट हे केलं मी, हे 26 पॉईंटचं टार्गेट केलं इथं. ओके 1:1 ला आणला ट्रेड, कारण मला माहिती होतं फिक्स होणार ही गोष्ट. ऐका प्रत्येक वेळेस रिस्क रिवॉर्ड असं नसतंय, हे फिक्स होणार होतं, फिक्स 100% मला माहिती होतं की इथून 50% मार्केट रिव्हर्स होणारच होणार. म्हणून काय केलं, क्वांटिटी वाढवली. मग हे जे टार्गेट होतं एवढं वरचं, ते टार्गेट मी इथं आणलं, इथं आणलं. ऐका बरं का, आता पुढचं ऐका, सगळं नीट ऐकायचं एक वाक्य. याच्यानंतर आता एंट्री घेतली, तुम्हाला सांगतो एंट्री घेतली, आणि दस झालं छातीत, एवढी मोठी काढलं, दस एकदम असं वाटायला प्रॉफिट असं वाटायला लागलं. जर कारण मला सांगा 1.5च्या लॉटनं डायरेक्टली एकदम खपकन $30 दिसायला लागल्यावर कसं एकदम मनाला हेच होतं ना. हे बघा ही कितीला बुक केलं मी, $28.30. ओके दिसायला मला चांगलं, मला वाटतं $35 मला दिसला होता प्रॉफिट, $35-36. मग छातीमध्ये दस झालं. मग ही असते इमोशन, ऐका नाही का, इमोशन असते ही. जशी इमोशन येते म्हणा
सगळी लोक बाय करायला लागते. तुम्हाला सांगतो सेलचा ट्रेड एक्झिट करून बाय करायला लागते. एवढी मोठी कॅन्डल बघून खपशी ना 50% सगळ्यांना माहित असते 50% मधून रिव्हर्स होतं मार्केट. अशी छातीत दस झालं का नाही, मग जी इमोशन मला येते ना ती इमोशन प्रत्येक रिटेलरला येते. की चाललं बाय करतो अशी इमोशन आली सगळे लोक इथं बाय करायला लागतात. आणि जशी ती बाय करायला लागतात मी कितीला मेसेज टाकलाय बघा, माझ्यासाठी जसं दस झालं का नाही मी एक्झिट केला ट्रेड. म्हणजे स्वतःला ओळखायला शिका. बघा कितीला आहे बुक केलं तसं रिव्हर्स. हा मेसेज 9:32 आहे. त्याच्या आधी एक मेसेज बघा सेट ॲज बी म्हणजे समजतं का तुम्हाला, कॉस्ट टू कॉस्ट टाकायचं असतो. सेट ॲज बी म्हणजे बुक एंट्री ज्याला म्हणायचं. बुक एंट्री कितीला आहे 9:20 आता 9:20 कॅन्डल दाखवतो. या इकडं हे बघा 1 मिनिटात जाऊ का बघा, फक्त स्क्रीन दिसत नाही. दिसते की स्क्रीन, कोण आहे रे? साऊंड नाही आ रहा, स्क्रीन शेअर करा. अरे काय झालं म्हणजे मी एकटा बडबड करतोय काय? काय रे दिसतंय की नाही स्क्रीन? हा दिसत आहे सगळं, ऑल गुड. ओके फक्त आवाज येतोय. ओके मी व्हिडिओ टाकतो मग, हा युट्यूबला व्हिडिओ टाकतो. ओके थोडा प्रॉब्लेम आहे बघा, मी माझ्या घरी मी सांगितलं तुम्हाला लाईव्ह बॅचसाठी दुसरीकडे सेटअप केलेला आहे दादांनो. ओके त्यामुळे थोडं समजून घ्या तुम्ही. बघा कितीला मेसेज होता 9:20. कुठे 9:20 कॅन्डल हे दिसली का तुम्हाला? 21:20 हे बघा इथं, हे बघा किती आहे 21:20 कॅन्डल. बघा ही इथं टाकलं होतं बुक एंट्री. का छातीत दस जात बाय साईडला, जसं दस झालं का नाही हे बघा मार्केट रिव्हर्स धड. का सगळी लोक बाय करायला लागली, कळलं का? प्रत्येक वेळेस चार्ट नसतो, इमोशन नावाची पण गोष्ट असते. इथं छातीत जसं झालं म्हणून मी ट्रेड इथं एक्झिट केला. मला समजलं सगळी रिटेलर लोक बाय करणार आहेत मार्केटमध्ये काय जरी झालं तरी. ओके म्हणजे ही गोष्ट पण आहे मार्केटमध्ये, तुम्ही याचा विचार करायला हवा. आहे बघा डाव जोन्सचं मार्केट पण आता एक त्यात पाहत होतो इथं गेलो होतं. एक मिनिट काय झालं, का अडकलं? नेटवर्क गेलं काय? आलं. हे बघा ही सगळी सायकोलॉजिकल हंटिंग आहे मार्केटमध्ये. बघा जसं मला छातीत जसं चालतं का नाही म्हणून मी एक्झिट केला ट्रेड, बाकी काय सुद्धा रिझन नव्हतं. नाहीतर असा प्रॉपर रिटेस्ट होतच नाही मार्केटमध्ये. हे बघा असं प्रॉपर मी काय सांगितलं प्रॉपर रिटेस्ट मार्केट वरती जातं, पण गेलं काही तर नाही. कुठं चाललंय मार्केट? खाली चाललंय. कसं काय चाललंय प्रॉपर रिटेस्ट करून खाली? का सायकोलॉजिकल स्टॉप लॉस हंटिंग. आता या दुसऱ्या चार्टला या, इथं या इंडिक्यूच्या दुसऱ्या चार्टला या. हे बघा हे काय आहे बघा इकडं दिसते का न्यूज? नीट आहे का बरं का सगळे? बघा सायकोलॉजी आहे. हे बघा न्यूज दिसली का? न्यूज याच्यामुळे लोक बाय करतात. त्यांना वाटतं की आता मार्केटवरती जाईल. या न्यूजमुळे मी जात लाईव्ह मध्ये बोललो होतो तुम्हाला की बाबांनो आज मार्केटमध्ये न्यूज आहे, थोडंसं सायकोलॉजिकल खेळ होणार आहे मार्केटमध्ये. ही गोष्ट मी ऑलरेडी तुम्हाला बोललो होतो. आय डोंट नो तुम्ही किती फॉलो त्याला केलं. सायकोलॉजिकल गोष्ट होते मार्केटमध्ये. ओके बघा प्रॉपर रिटेस्ट करून पाक खाली चाललंय मार्केट. असं होतं. हे कधी होतं? रिटेलर लोक बाय करते तिथं. हे बघा सपोर्ट ड्रॉ केलाय मी, सपोर्ट ड्रॉ केलाय बघा इथं बाय, इथून कॅन्डल येते ग्रीन म्हणजे काय सगळी लोक बाय करतात. म्हणजे ट्रेड कुठं बनत होते बघा. एकतर याला ब्रेकआउट करून सस्टेन केलं मार्केट. मी ऑलरेडी लाईव्हला जाता हा रेजिस्टर ड्रॉ करून दिला होता. याच्यावरती निघलं की बाय साईडला जाणार. एक साधं सिंपल लॉजिक होतं. तसं मार्केटने धड स्टॉप लॉस हंटिंग चालू केली. मी इथं ट्रेड घेतला आणि इथं बुक करून टाकला. का मला समजलं रिव्हर्स होणार. मग या गोष्टी भावना तुम्हाला समजल्या पाहिजेत. फक्त मला समजून काय उपयोग नाही. या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. नंतर तुम्ही बसणार मग टार्गेट वरून कुठपर्यंत? वरच्या शेंड्यापर्यंत एकदम जात नसते मार्केट तसं वरती. ओके एकदम सिंपल सोपा साधा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये घातलेला आहे. रिटेलर थिंकिंग. आता या डाव जोन्सला या इकडे डाव जोन्सला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कुठे गेलं डाव जोन्स? आले का डाव जोन्स? हे बघा सेम कॉन्सेप्ट इथं पण झाला होता. हे बघा काय झालेलं आहे 39,000 सायकोलॉजिकल नंबर आहे मार्केटमध्ये. दिसला याला ब्रेकआउट केलं. ओके सस्टेन झालं मार्केट. याच्यावरती धडकन हाकलून दिलं. ही बघा क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन झाला. सगळी लोक काय करायला लागली? सेल करायला लागली. इथं बाय करता येत होता. पहिली गोष्ट ऐका बरं का, इथं बाय करता येतं. इथून बघा इथं गेलं परत एकदा खाली यायला लागलं. इथं 50% मध्ये बाय करता येत होता. सेम कुठं? नासडाकमध्ये. मी जसं म्हणलं तुम्हाला इथं बाय केला मी, तसं डाव जोन्सला इथं बाय करता येत होता. डाव जोन्सला बाय केला असता प्रॉपर टार्गेट झाला असतं. आता बघा सगळेजण नीट ऐका. हे बघा स्वच्छ करतो, जस्ट वेट अ सेकंड. सगळेजण ऐका बरं का. एवढा मोठा फॉल कसं काय आला तुम्हाला सांगतो. दिसतंय का? मला माहित नाही तुम्हाला दिसतंय का नाही? डब्ल्यू. हे बघा डब्ल्यू. मी काय बोललो होतो? नेकलाइन ब्रेकआउट, सिंगल रेड कॅन्डल, धडकन मार्केटमध्ये फॉल. रिटेलर थिंकिंग समजली का? रिटेलर थिंकिंग एवढा किरकोळ कॉन्सेप्ट आहे भावानो. एसपीएक्सला दाखवतो या इकडे. एसपीएक्सला हे बघा ही दिसते का मोठी कॅन्डल? या मोठ्या कॅन्डलमध्ये प्रॉफिट बुक करून टाकला. प्रत्येक वेळेस ट्रेड एंट्रीपेक्षा प्रॉफिट बुक करणं लय महत्वाचं आहे भावानो. असं कधी कधी होतं रिटेस्ट करून प्रॉपर रिटेस्ट आहे बघा. दिसतंय तुम्हाला? प्रॉपर रिटेस्ट याला म्हणतात. पण या प्रॉपर रिटेस्टच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही अभ्यास केली पाहिजे. ती कोणती गोष्ट आहे दादांनो? इथं बघा हा जो रेजिस्टन्स लेवल आहे, हा रेजिस्टन्स लेवल तो रिटेलर लोकांना वाटतंय की आता सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाईल इथून.
असं त्या लोकांना वाटतंय. जसं लोकांना वाटतं की हा रेजिस्टन्स आता सपोर्टचं काम करेल, तसं त्यांना हाकलून देण्याचं काम मार्केट करतं. आणि आता माझ्या काही डोक्यात नाही बाबा मार्केट काय करू शकेल किंवा काय नाही. इथून एक रिव्हर्सलचा चान्स आहे बाबा, इथून एक रिव्हर्सल होऊ शकतं क्लोजिंग प्राइस पासून, असा अंदाज आहे माझा. पण आता काय असा एंट्री घेण्यामध्ये काय मजा नाही. ऑलरेडी प्रॉफिट झालेला आपला चांगला 2,500 रुपयाचा प्रॉफिट झालाय. बास करायचं पाहिजे आपण आजच्या दिवसासाठी माझ्या हिशोबानंतर. ठीक आहे, आता मी माईक ऑन करतो तुमच्या सगळ्यांचे. 123 किरकोळ लोक ऑनलाईन आले आहेत. ओके, माईक ऑन केले आहेत. आता कोणाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. विचार. कसं 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 हाच वाला ना तुमचं. हे बघा बरोबर होतं. मी एक गोष्ट तुम्हाला अगोदर एक गोष्ट काय बोलतो आठवते का तुम्हाला, की बाबा नो मार्केट कमीत कमी या लोकांना 50% हाकलायला जातं. आठवतंय का तुम्हाला बोललो ही गोष्ट मी 50%. हा, मग माझा तोच अंदाज होता की कमीत कमी इथपर्यंत 100% जाणार आहे मार्केट. मी ओढलं होतं टार्गेट इथपर्यंत. हा मी ते थोडा ऍडव्हान्स खेळतो ना आता. मी प्रत्येक वेळेस ती गोष्ट नाही की आपल्याला सेलच करायचं आहे. मी पुलबॅकसाठी गेलो. हा 100% पुलबॅक येणार होता, का तर एवढी मोठी कॅन्डल बघून कोण ना कोण सेल करतच असते, काय जरी झालं तरी करतच असते. हा, ही गोष्ट आहे मार्केटमध्ये. म्हणजे 2 प्रकार हंटिंग आहे बघा, 2 प्रकार हंटिंग. एक तर 50% टॉप लॉस हंटिंग करायची, ओके, नसले तर फुल टॉप लॉस मारायचं. ठीक आहे, असू द्या. नेटवर्क बघा तुमचं नेटवर्क चेक करा एकदा. ओके. हां, ते अकाउंट ओपन जे आहेत ना त्यांना ऍड केलेलं आहे. तिथं प्रीमियम ग्रुप असाच क्रिएट केलाय, काल तर क्रिएट केलाय, अजून कुठं सांगितलं पण नाही तसं काय. ओके ओके, मला आयडी पाठवा तुमचा, मी टाकतो तुम्हाला. ओके, पाठवलेला का? ठीक आहे, टाकतो. ठीक आहे, चालेल, करतो ऍड. ठीक आहे, पाठवा. नाही, कसं आहे माहिती आहे का, मी माझं तर म्हणणं नाही पाहिजे असं कुठं प्रीमियम ग्रुपला हे ऍड होत जाऊ नका. का सांगतो, एक रिझन सांगतो त्याच्या मागचं एक नाही असं म्हणू नका. कन्फ्यूज पण होतो याच्यातच माणूस, कन्फ्यूज पण याच्यातच होतो. म्हणजे कसं असतं बघा, मी पुल बॅक पकडला, तुम्हाला काय वाटणार, अरे बापरे माझा ट्रेड चुकला काय, पण तुमचा ट्रेड बरोबर होता सेल डायरेक्शन, तुमचा अजिबात चुकीचा नव्हता ट्रेड. हा, राईट. म्हणून मी पण ते सांगतोय. मग असं तुम्हाला काय वाटणार, अरे त्यानं सांगितलं बाय साईडला मार्केट, असं वाटतं आपल्याला. तुम्हाला रिअलिटी सांगतोय, नाही झाला तरी चांगला आहे, झाला तरी चांगला आहे. मग कसं आहे, स्वतःवरती विश्वास पाहिजे त्यासाठी पहिली गोष्ट, की बाबा मग हा सांगतोय बायला ना, नाही मार्केट बायला जाऊ शकत. मी बुक करून घेतलं बघा. आता मला सांगा, येडे गाबाळ्याने जर कोणी माझ्यासोबत समजा बघितलं असेल प्रीमियम ग्रुपमध्ये आणि केला असेल बाय, त्यांचा लॉस झाला असेल का सांगा बरं. त्यांनी काय बुक केला असेल का ट्रेड? इथं नसणार बुक केला 100%. का लॉस होणार ना? नाही, बरोबर आहे तुमचं. सांगतो मी त्यातला एक भाग सांगतोय मी त्यातला, की असं होणार, तुम्हाला कन्फ्यूज होणार की बाबा त्यानं बाय सांगितलं, मार्केट तर माझ्या ह्याच्यानुसार स्टॉप लॉस खाली आहेत. म्हणून नेहमी सांगतो स्वतः स्ट्रॅटेजी मारा. माझी स्ट्रॅटेजी काय होती, एवढा मूव फिक्स होता, हा मूव फिक्स होता माझ्या डोक्यात चांगलं. मला माहिती आहे तो फिक्स फुल बॅकचा. तुम्हाला तसं वेगळं काय तर माहिती. तुम्हाला काय माहिती आहे, 50% मधून स्टॉप लॉस खाली आहेत तर मार्केट इथून रिव्हर्स करणार, हा हे तुम्हाला माहिती आहे. पण मला फिक्स हे माहिती होतं की हे बुक करायचं आपल्याला, तेवढं बुक केलं मी, झालं. तुमचा पण बरोबर, माझा पण बरोबर, चूक कोणाचीच नाही इथं. हा, काय कसं हे बघा, ज्याच्याजवळ फंड आहे ना त्यांना काय मात्र गरज नाही फंडिंग अकाउंट घ्यायची. काय मॅटर तुम्हाला सांगतो, ते कंपन्यामध्येच गायब होते कोणतर. ती माय फॉरेक्स फंडची कंपनी काय तर झालं, तिच्यामध्ये फंडिंगचे अकाउंट गेले, कोणाचं काय झालं, मी तर तसलं बघतच नाही. त्याच्यामुळे काय, बाकी तुमची इच्छा आहे सगळी. हा, बोला. काय म्हणता फॉरेक्स मार्केटमध्ये? काय आवाज येत नाही तुमचा खरं. हा, बोला. हा, येतोय. एक जण बोला रे. कोणाला मारायला लागलाय? हा, बोला. नाही वाटते 30% नाही इथं.
हे पाणी द्या रे त्याला. मग माईक म्यूट करून हा ना त्याला. हा बोला बोला, कोण आहे, कोण बोलतोय? हा हरीश भैया बोला. बरं बरं, एक मिनिट सांगतो. बरं बरं, उद्या व्हिडिओ बनवू फिबोनाचीवर आपण. ठीक आहे, चालतंय. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही काय काम करतो, नाही करत. हा बर 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 बर, ठीक आहे, चालतंय. ओके ओके, ठीक आहे. ए अरे काय करता तुम्ही? थांबा एक मिनिट, एक जस्ट वेट 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 वेट, सगळ्यांना म्यूट करतो. काय येडं झाला का काय तुम्ही? घरातला नॉईज बघून तर थोडा विचार करून हे करा ना. मेसेज टाका आता सगळे, एक एक कोणी माईक ऑन करणार नाही. ज्याला काय प्रॉब्लेम आहे मेसेज टाका. आहे का कोणा काय प्रॉब्लेम? मेसेज टाका. हा, कमोडिटी मध्ये का ट्रेड नाही करत तुम्ही? अहो कमोडिटी सोडा, इथं मी दुसऱ्या पेअरला जात नाही का? US 100 वरती प्रेम आहे आपलं. कालचे स्टॉप लॉस घेतले होते ते कसं ओळखायचं? कालचे स्टॉप लॉस खाली होते ते कसं ओळखायचं? बघा, म्हणजे याच्यासाठी काय गोष्ट आहे, थोडं ॲडव्हान्स तुम्हाला शिकावं लागेल. ते गोष्ट लाईव्ह बॅचमध्ये अजून आय थिंक सांगितली नाही तुम्हाला, सांगतो मी हळूच हळू. ओके, हँड राईज जो करेल त्याला अनम्यूट करा. सगळेच हात लगे वर करते. तो मेसेज टाका. आता माझा मूडच खराब झाला, तुम्ही एवढा घाण कालवा केला. लिक्विडिटीवर व्हिडिओ बनवा भैया. ओके भैया, लिक्विडिटी कॉन्सेप्ट आहे ना बॅचमध्ये झाला नाही अजून, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही मी. माझा माईक ऑन करा, थांबा जरा. हरी भैया करतो मी. रेड अँड ग्रीन कलर म्हणजे काय असतो? आयुष्यपत. रेड अँड ग्रीन कलरचं काय आहे? तुम्ही काय करा, युट्यूबला व्हिडिओ टाकतो की आता रेड अँड ग्रीन कॅन्डल काय आहे ते. कॅन्डल मी ऑलरेडी कॅन्डलबद्दल इन्फॉर्मेशन टाकली होतो, मला तुम्ही पाहतच नाही बरं का. US 100 लेवल्स आहेत सर. तेच ना, वर गेलाय जवळजवळ मार्केट. बंग 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 बंग. एवढं बघा, एवढ्यात सुद्धा भरपूर प्रॉफिट होतं, तुम्हाला सांगतो मी. एवढ्यात सुद्धा प्रॉफिट होतो भावानं, पण तुम्ही करत नाही. ओके चला, फॉरेक्स मध्ये बाय केल्यावर लॉस का होतो? फॉरेक्स मध्ये बाय केल्यावर असं कोण म्हणलं लॉस का होतो? एंट्री बरोबर घ्यायची, कशाला लॉस होतोय? चला, फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल विचारायचे आहे, करा की मेसेज. काय विचारायचं विचारा, कशाला टेन्शन घेत आहे? हा काय, आजचा लाईव्ह अपलोड कधी करणार? उद्या. आजचा लाईव्ह आज व्हायला टाइम लागतो थोडा, मला एडिट करावं लागतं. 50 काय म्हणजे 50 पॉईंटची मुवमेंट झाली तर किती डॉलर प्रॉफिट होतो? 0.1च्या लॉटने $5 प्रॉफिट होतो बघा. 0.1च्या लॉटने $5 आहे का? ओके, अजून काय? ब्रोकर कोणता चांगला आहे? मी XM यूज करतो बघा. उद्या 100% बोनस येणार आहे. ओके दादा, US मार्केटमध्ये एकदा बघ ना अॅनालाइज. US 500 मध्ये काय झालं? 500 मध्ये मला दिसते बघा सेलर थोडे ऍक्टिव्हेट आहेत मार्केटमध्ये, पण काय सध्याला माझा मूडच नाही ट्रेड करायचा. काय US 500ला हे कसं झालं बघा, सायकोलॉजिकल जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. खाली सपोर्ट पण आहे आणि मार्केटने ब्रेकडाऊन पण केला. दोन्ही गोष्टी आहेत बघा. सपोर्ट दिसतोय का तुम्हाला? सपोर्ट पण आहे मार्केटमध्ये आणि इथं ब्रेकडाऊन पण झालाय खाली. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. 50-50% चान्स आहे. चला, काय आहे? जय श्रीराम दादा, जय श्रीराम. अजून काय आहे कोणाचं? लाईव्ह ट्रेड करून दाखवणार का दादा? लाईव्हचा आजचा टेलिग्राम प्रीमियम ग्रुप बहुतेक तुम्ही नाही ऍड बरं का, करत जाऊ ऍड. भावा समजलं चांगलं, पण कॉन्फिडन्स नाही अजून. येईल कॉन्फिडन्स, हळूहळू येईल. तुमचं मार्केट ऑर्डर टाकता का लिमिट ऑर्डर? मार्केट ऑर्डरवरती बाय स्टॉपला. बाय पिप्सवर एकदा बेसिक सांगा. पिप्स पॉईंट मोजायचे हो का? बघा तुम्हाला सांगतो. US 100 बघा, इथून इथपर्यंत किती पॉईंट झालेत? 25 पॉईंट झालेत. किती पॉईंट झालेत? 25 पॉईंट. ओके, मग 25 पॉईंट मध्ये एक लॉट घेतला तुम्ही स्टँडर्ड, तर तुमचा $25 प्रॉफिट होणार. किती होणार? $25 प्रॉफिट होणार. ओके, एकदम किरकोळ गोष्ट आहे तो. 0.1चा घेतला 25 पॉईंट मध्ये किती होणार? तुमचा $2.5 प्रॉफिट होणार. किती? $2.5. समजलं का? माईक ऑन करा. करतो, 2 मिनिट थांबा की मला क्वेश्चन वाचू द्या. भावा प्रीमियम ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे, करा की ऍड. काय प्रॉब्लेम आहे? अकाउंट ओपन करून मला आयडी पाठवा.
माईक ऑन करतो, थांबा थोडं शांत राहा. भाऊ प्राइस ऍक्शन आणि रिस्क मॅनेजमेंटवर व्हिडिओ बनवा सिंपल लँग्वेजमध्ये. MT5 ॲप अथोराइज्ड नाही, मग काय करायचं तुमची इच्छा आहे बघा. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे, तरी पण मुद्दाम क्वेश्चन विचारता तुम्ही. हे नंतर काय आहे पिप्स म्हणजे काय नेमकं? पिप्स म्हणजे पॉईंट. हो पॉईंट, उगा त्याला नाव दिले पिप्स 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 करते. पॉईंट म्हणायचं किती पॉईंट गेलं वर, किती पॉईंट खाली आलं. हे बघा आता जसं याला बघा, इथून इथपर्यंत किती पॉईंटवर गेले, 30 पॉईंटवर गेले. एक स्टँडर्ड लॉट घेतलं तर किती प्रॉफिट होणार? $30 प्रॉफिट होणार तुमचा. किती डॉलरचा? $30. ओके. आणि टॉप लॉस समजा तुम्ही किती घेतला, 20 पॉईंट घेतला. आता 20 पॉईंट टॉप लॉस घेतला, किती एक लॉटने किती लॉस होणार? $20 लॉस होणार एका स्टँडर्ड लॉटने. ओके बरं ठीक आहे. अजून कोणाचे काय क्वेश्चन? तुम्ही खूप छान शिकवता, धन्यवाद. एक्सएनएसला काय तर 1,500 का काय डिपॉझिट आहे बघा. 1,500 आहे बहुतेक, मी केलं ना एक्सएनएसला. फॉरेक्स ॲप नाव सांगा सर. फॉरेक्स ॲपचं नाव सांगा सर. काय सांगू नाव? फॉरेक्स ॲप MT5 ला ट्रेड करायचे. ब्रोकर कोणता? XM यूज करा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. अजून काय भाऊ, माझा XMचा अकाउंट ऍड होत नाही MT5 ला. व्हिडिओ टाकला दादा, युट्यूबला व्हिडिओ टाकलाय, पाहून घ्या. ओके. तुमच्या मागे कोण आहे? फोटो बघितला नाही का तुम्ही? बरं बघा, एक काय करतो, ₹1000 प्रॉफिट होतोय, बुक करतो इथं. $12 प्रॉफिट बुक झाला लाईव्ह मध्ये. ओके बस झालं, सफिशियंट झालं. आता इथं बघा, इथं किती झालं? 33 पॉईंट झाले बघा. असं नॉन स्टॉप मूव्ह येतात बघा. $12-13 बुक करायचे आणि जॉब पाहिजे निवांत. लय टेन्शन घेत नाही मी ट्रेडिंग मध्ये, तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, टेन्शन लय घ्यायचं नाही. इथून बुक केला, इथं किती मला सांगा, एंट्री घेतल्यापासून मायनस मध्ये सुद्धा नाही, ट्रेड डायरेक्टली वरती केलाय, म्हणून $12 वरती बुक करून घेतलेला आहे. ओके बस झालं. कोण म्हणतं लाईव्ह ट्रेड करून दाखवा? हे बघा, असं काय मूव्ह यायला काय लागतंय सांगा बरं मला. इथपर्यंत मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत, पण स्कॅल्पिंग करायचं तर रिस्क रिवॉर्ड किती होता? 20 पॉईंटचा टॉप लॉस होता, 30 पॉईंटला बुक केला. 1:1.5 चा रिस्क रिवॉर्ड आहे, सफिशियंट झाला. ₹1000 प्रॉफिट झाला बसल्या बसल्या, मस्ती मजा करण्यात. ओके दादा, सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय कोण कुठे गेलं? 1 पॉईंट ट्रेड करायचं असेल तर किती डॉलरला एंट्रीला फंड लागेल? 1 पॉईंट साठी काय ट्रेड करणार आहे हो तुम्ही? 1 लॉटने म्हणत असाल तर सांगतो बघा. मुवमेंट आलेला आहे मार्केटमध्ये वरच्या डायरेक्शन मध्ये. कोणते लाईव्ह ट्रेड करून दाखवा आणि काय म्हणते ते. काय लागते लाईव्ह ट्रेड करायला? कसं आहे माहितीये का? बघा, काय गरजच नाही. पण पहिली गोष्ट लाईव्ह ट्रेड करण्याची, पहिले आपलं स्वतः कॉपच्यात बसून प्रॉफिट करायला असतो. हे बघा आता लाईव्ह मध्ये, इथं बघा, इथं एंट्री घेतलेली आहे. कुठं दिसत बी नसेल तुम्हाला. काय दाखवू आता, जाऊ द्या. प्रत्येक वेळी त्या गोष्टी दाखवू वाटत नाही, तुम्हाला सांगतो. MT4 MT5 शो होत नाही, मला मेसेज करा, देतो तुम्हाला. 100% बाउन्स भेटायला काय करावं लागेल? काय 100% बोनस भेटायला अकाउंट ओपन करून मला आयडी पाठवा. दादा ही आपली स्ट्रॅटेजी USD कॅड आणि बाकी पेअरमध्ये नाही चालत का? चालते की, यूज करून बघा. प्रॉपर रेटेडची स्ट्रॅटेजी यूज करून बघा. तुम्ही हा ट्रेड का घेतला होता? रिझन काय आहे? या इकडं रिझन काय आहे सांगतो तुम्हाला. आता इथून पुढे काय पण होत्या, मला काय फरक पडत नाही. रिव्हर्स होत्या काय होत्या, मी बुक केलं, विषय संपला. हे बघा रिझन सांगतो. मी काय ड्रॉ केलं इथं, दिसतंय का तुम्हाला? ट्रायंगल पॅटर्न दिसला का? काय हो, ट्रायंगल पॅटर्न दिसला का? ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट कुठं झालाय? डाऊन साईडला. सगळे लोक काय करत असतील? रिटेलर लोक सेल करत असतील, त्यांचे स्टॉप लॉस कुठे टाकले असतील? वरच्या डायरेक्शन, म्हणून इथं बाय केलेलं आहे पहिली गोष्ट. ओके, आणि मी बुक पण केलेला आहे ट्रेड, तुम्हाला सांगतो. मी बुक पण करून घेतलेला आहे. मी बघा रिस्क रिवॉर्ड आला टप्प्यात, आता ऑलरेडी प्रॉफिट झालाय चांगला. सकाळी काय टेन्शन घ्यायचं सांगा. 1:1.5 मिळत असल्यावर बुक करा. इथं बुक केलाय, कुठे गेलाय? 1.5 इथं केलाय. जास्त टेन्शन घ्यायचं ना, आपल्या टप्प्यात आलं बुक करायचं, टप्प्यात आलं बुक करायचं. एक सिंपल फंड आहे आपला. टप्प्यात आला कार्यक्रम फिक्स. कोण म्हणते लाईव्ह ट्रेड केला? हो का केला. काय लागतं ट्रेड करायला? आता इतकं दाखवतो. बिटकॉइन मध्ये ट्रेड करत का तुम्ही? नाही करत. मी आदित्य नाही करता. दादा स्प्रेड किती आहे US100 ला? 1 पॉईंटचा आहे, 1च्या आसपास. भाऊ मी व्हॉट्सअप केलंय माझा XMचा आयडी, पेमेंटचा स्क्रीनशॉट. अरे पेमेंटचा स्क्रीनशॉट करायचं काय करत होते? प्लीज मला प्रीमियम ग्रुपला ऍड करा, थँक्यू इन ऍडव्हान्स. ओके करतो. सांगली का? नाही मी पंढरपूरचा आहे, पंढरपूर. ओके, एक्सएनएसला अकाउंट खोलू का सर? मी काय म्हणतो, XMला खोला, बोनस येणार आहे उद्या. अहो इक्विटी डबल, मज्जा. बाकी XNS वर तुमचं प्रेम आहे, XNS करा, काय फरक पडतोय? तुमचे गाव कोणते? पंढरपूर. 1 लॉटसाठी किती फंड लागेल? हा असं क्वेश्चन विचारा. 1 लॉटसाठी हे बघा, मला सांगा फंड किती लागेल याच्यापेक्षा. 20 पॉईंटचा टॉप लॉस आहे समजा तुमचा, 20 पॉईंटचा. आता इथं समजा 20 पॉईंट टॉप लॉस आहे, समजा 30 पॉईंट आला टॉप लॉस तुमचा. तर 1 लॉट मारायला कमीत कमी तुमच्या अकाउंटला $50 ते $60 पाहिजेत. $60 असते तर 1 स्टँडर्ड लॉट मारता येतो. ओके समजलं? घुसतं डोक्यात? काय बाबा काय वेगळं आहे का याच्यात? अजिबात काय वेगळं नाही. $60 आसपास लागतो एक लॉट मारायला. पण मी म्हणतो 1 लॉट कशाला मारायचा आहे? कमी मारायचं. मी अकलूजचा आहे,
नाईस नाईस. अमित, तुमचा कोर्स आहे का? अहो बॅच चालू आहे. हो एक आता बॅच चालू आहे. बॅच मध्ये लय मज्जा चालू आहे. तुम्हाला सांगतो ते बॅच मध्ये पोरं दुसरा क्लास चालू आहे. बेसिक क्लास चालू आहे बरं का. बेसिक क्लास तुम्हाला सांगतो बेसिक क्लास चालू आहे. आणि ट्रेड घेते दाखवतो बाईक घेता लय भारी ड्राफ झाला, लय भारी ड्राफ झाला, लय भारी. म्हणजे असं बरं वाटतं का नाही बघायला. तुमची भेट होईल का? होईल की एक 15-20 दिवसानंतर भेट घेऊ आपण. ओके सर, प्रीमियम ग्रुपमध्ये ट्रेड देता करा. नाही बरं काय, तुम्हाला सांगतो अनालायसिस दिलं तर मी आज फक्त मज्जा. पंढरपूरमध्ये गाव कोणतं? एक 10-15 दिवसानंतर सांगतो गाव कोणतं. आता लगे नाही. उद्यानंतर काय म्हणते, उद्यानंतर केव्हा येईल बोनस? एक्समचं अकाउंट नंतर ओपन केलं तर करून ठेवा की. अकाउंट ओपन करायला 5 मिनिट लागते. तो बोनस आले बघू आपण. अरे भाई माझा क्वेश्चनचा रिप्लाय दे ना. काय आहे चांद काय मेसेज आहे सांगा फक्त. मला समजलं नाही कुठे गेला तुमचा मेसेज. स्टॉक मार्केट चांगलं, फॉरेक्स चांगलं, दोन्ही चांगले बेस्ट. तर एक्सएम मध्ये जो बोनस भेटेल कुठे गेलो यार, मेसेज पटापटावर पडते तो आपण विड्रॉल करू शकतो का? हा म्हणजे त्या ब्रोकरला एकरवरी काय काढायला हवा तुम्ही एक्सएमचा बोनस विड्रॉ करून. काय करताय का हर्षद निकम. 0.1 लॉटला किती फंड लागते? 0.1 लॉटला कमीत कमी $6 ते $7 पाहिजेत अकाउंटला. पण कमीत कमी $100 इक्विटी ठेवा तुम्ही. ओके कुठे गेलं? चाललंय वरती चाललंय बघा. काय लागत नाही बघा अनालायसिस करायला. काय लागत तुमच्या पुढे म्हणलं होतं इथनं रिव्हर्सलला चान्स आहे. ट्रेड बी मारला, प्रॉफिट बी बुक केला. आता हे कुठं का जायना, काय करायचं आपल्याला. हा काय म्हणते दादा, गोल्डला 12-11 स्प्रेड असतो, हे चांगलं आहे. US 100 X चा स्प्रेड. हा US 100ला सगळ्यात स्प्रेड कमी आहे. सगळ्यात कमी स्प्रेड US 100ला आहे. सर परत बॅच कधी चालू होईल? 15-20 दिवसानंतर. अमित जाधव प्लीज रिप्लाय मी. काय रिप्लाय द्यायचा सांगा की मग. क्वेश्चन त्या सांग टाका. हो US 100चा लॉट बेस्ट नाही का? US 100 0.01चा लॉट बेस्ट नाही का? हाय की 0.01चा एक्सएमला लॉटच मारता येत नाही तुम्हाला सांगतो. आणि प्रॉफिट काय व्हायचा आहे? ₹8 0.01. भावा फॅन बेस मोठा होणार आहे, तयारी ठेवा. तयारी सगळी आहे आपली. ट्रेड करण्यासाठी किती पॉईंट मॅक्सिमम ठेवायचे बघा? 30 पॉईंटच्या आसपास टार्गेट ठेवायचे नेहमी. मी काय पहिली गोष्ट आहे की 30 पॉईंटच्या बघा कमीत कमी 30 पॉईंट मारतं मार्केट. हे फिक्स मला गोष्ट माहिती आहे. US 100ची रिव्हर्सल ज्यावेळेस घेतं ना 30 पॉईंट मारतं टार्गेट. त्यानंतर थोडं रिव्हर्स येईल, थोडं खाली येईल, थोडं वर जाईल. काय करायचं आपल्याला? प्रॉफिट झाला पटापट झालं, पांघरून घ्यायचं, झोपायचं निवांत. ओके आता जसं हा ट्रेड बघा. आता बघा बरं का इथं बाय केला बघा. इथं बाय केला किती पॉईंट गेले बघा, दिसलं 23 पॉईंट वरती गेले. आणि 50% मधून बघा, या 50% मधून किती पॉईंट वर गेले बघा. हे का म्हणजे त्याच्या आसपास ऑन एन एव्हरेज 30 पॉईंट मुवमेंट, त्याशिवाय रिव्हर्स होतच नाही मार्केट. एक गोष्ट डोक्यात घालून घ्या. आता मी काय करतो, माय कॉन चालू करायला करतो. युट्यूबला लाईव्ह यायचं काय गरजच नाही, काय सुद्धा गरज नाही का माझं युट्यूबला लाईव्ह येण्याची. मला ट्रेड देण्यात काय सुद्धा इंटरेस्ट नाही. बट अकाउंट ओपन केलं तर अमाऊंट ऍड तर भेटेल ना बोनस, की अमाऊंट शिवाय? अहो अकाउंट मध्ये ऍड करावं लागणार अमाऊंट दादा, तरच बोनस भेटणार. एक लॉटला किती पैसे लागतील? $50-60 लागतील. आणि अकाउंट एक लॉट मारला की ब्लो होतं डायरेक्ट. ओके शेअर बाजार खेळून मी शेती घेऊ शकतो का? खरं सांग दादा. अहो पहिली गोष्ट तुम्ही बोलतानाच लय चुकीचं बोला. खेळायला म्हणणे कसं वाटतंय? शेअर मार्केट खेळणे शी. अहो ट्रेडिंग करणे म्हणावं थोडंसं, म्हणजे बरं वाटावं माणसाला. शेअर मार्केट करणे म्हणावं बाबा, पण खेळणे ते ठीक आहे. शेती घेऊ शकतो का? आता किती प्रॉफिट? रिस्क आहे हो, रिस्क आहे मार्केटमध्ये. ओके MyTrader5 अवेलेबल नाही दादा, एक्सएम अकाउंट ओपन करणार आहे. अहो तुम्ही ओपन करून मला आयडी पाठवा. तुम्हाला ॲपच्या लिंका कुठं द्यायच्या मी बघतो की माझी. तुम्ही एवढी टेन्शन लई घेता, काय म्हणतो मी, टेन्शन जास्त घेता तुम्ही, काम कमी करता. ओके हे बघा सगळीच रिव्हर्स झाली ती खटा. सर डायरेक्ट बाय अँड सेल करता का? बाय स्टॉप डायरेक्ट बाय अँड सेल जागेला ठोका. दादा मी आपली दिलेली स्ट्रॅटेजी रोज बघतो चार्टमध्ये, पण मला दिसतच नाही, समजत नाही ते पॅटर्न. ऋषिकेश गव्हाणे बॅचला आहे का तुम्ही? सर कुठे छोटे W आणि M बनतात, तो फेल जातो. अरे भैया मी शिकवलंच नाही अजून. तुम्ही गेलाच कसं काय मला सांगा फक्त. हे सांगा मला की तुम्ही गेलाच कसं काय. मी शिकवलीच नाही ती गोष्ट. बेसिक चालू आहे आपलं. ऍडव्हान्स सिरीज आल्यानंतर मग मला बोला की मला समजलं नाही काय नाही त्याच्यानंतर. ओके अहो मी काय म्हणलं तुम्हाला ऋषिकेश सर, मी काय म्हणलं तर आठवतंय का तुम्हाला बॅचमध्ये? ही जी लोक पुढं करतात की नाही, भावा बायला गेला, सेलला गेला, आज कसं काय का बसलेत? आज लावलेलं त्यांनी लॉस झाला असणार 100% ना, आज त्याच्यामुळे का बसलेत. ही गोष्ट समजून घ्यावं तुम्ही. अजून शिकवलंच नाही काय. सिद्धांत काय म्हणतात? 0.1चा लॉट मारून ना मिनिमम. हा 0.1चा लॉट बिंदास मारायचा. $5 आसपास लॉस होतो 50 पॉईंटला. $5. ओके दादा तुम्ही बॅच मध्ये लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवताना. अहो काय लाईव्ह ट्रेडिंग करायची काय गरज आहे? बघा असं कप मूव येते ते बघा. आता दाखवला लाईव्ह ट्रेड करून तुम्हाला काय लागतंय? हा झाला. अहो लाईव्ह ट्रेड करायची गरजच नाही. ही लाईव्ह ट्रेडचा कोण विचार करते? ज्यांना सिग्नल घ्यायचं असते ना ते लाईव्ह ट्रेड विचार करते. हे बघा सगळ्यांनी काल हा ट्रेड पकडला होता. सगळ्यांनी A to Z लोकांनी हा ट्रेड पकडलेला होता काल. ओके असा कोण व्यक्ती नव्हता की ज्यानं बाय इथं पकडलं नाही. फक्त मीच चुकलो होतो इथं. मी इथं सेल केलता आणि बघा हा लाईव्हचा ट्रेड तुमच्या समोर आता इतक्यात किती पॉईंट मुवमेंट झाली. आपण कुठं बुक केला ट्रेड? मी इथं बुक केला बघा इथं.
30 पॉईंटला बुक केला आहे. त्यानंतर किती मुवमेंट झाली? 50 पॉईंटची. नॉन स्टॉप रिव्हर्सल आलेला आहे बघा. आणि तुम्ही काय म्हणता लाईव्ह ट्रेड करून दाखवायचं आहे? काय लागतंय बघा मुवमेंट यायला इथं? काय सुद्धा लागत नाही मार्केटमध्ये मुवमेंटम यायला. आणि ही एक स्ट्रॅटेजी बरं का. आता ही दुसरी स्ट्रॅटेजी मी लाईव्हवाल्यांना बघू आता कोणती स्ट्रॅटेजी सांगायची बॅचवाल्यांना. ह्याच्यामध्ये ही एक स्ट्रॅटेजी आहे आपली बेस्टमधली क्लोजिंग प्राईसची. काय स्ट्रॅटेजी? क्लोजिंग प्राईसची स्ट्रॅटेजी आहे ही. हां, आता तुम्ही बॅचमध्ये लाईव्ह ट्रेडिंग करून झाला भाई. आजचे तुझे ट्रेड परत दाखव ना. ओके, तू मला इग्नोरच करतोय वाटतं. कोण आहे? अमृतेश भैया. तुला काय इग्नोर करेन मी? अरे दादा कुठे गेला मेसेज तुझा? डबल एकदा टाक बघतो. प्रीमियम ग्रुपला जॉईन करा. नाही करतो की मला मेसेज करा व्हॉट्सअपला. किती फंड टाकावं लागेल अकाउंटमध्ये? $100 आसपास. भाई तुझी जी स्ट्रॅटेजी सांगती वर्क करते का नाही ते लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकवता का? लाईव्ह ट्रेडिंगवाल्या लोकांना अथवा मी माईक ऑन करतो बरं का. माईक ऑन करतो. मज्जा कोणी सुद्धा बोलायला ना बरं. जे बोललं त्याला हाकलून देणार डायरेक्ट मीटिंगमध्ये. मी सांगतो त्यांनी बोलायला फक्त. माईक ऑन केले. कोणी सुद्धा तोंड उचकू नका. 2 मिनिटं थांबा. हां थांबा. अमृतेशचा मेसेज आला. आधी बिचार म्हणते माझा मेसेज. अरे मी पंढरपूरलाच आहे आणि कॅश आहे म्हणून हे काय आहे मला कळलं नाही. कॅश आहे म्हणून भेट म्हणतोय म्हणजे मला काय समजलं नाही. मला वाटतं व्हॉट्सअपला मेसेज केला तुम्ही. कॅश आहे म्हणजे याचा अर्थ काय बाबा? मी पंढरपूरलाच आहे आणि कॅश आहे म्हणून भेट म्हणतोय बॅच जॉईन करायला. सर प्रीमियममध्ये ॲड व्हायला काय करावं लागेल? अकाउंट ओपन करा आणि मला आयडी पाठवा. आता मी काय सांगतो, हे कोणी काय विचारलं होतं? ते स्ट्रॅटेजीचं कोणी विचारलं होतं कुठे गेलं? म्हणजे तुम्ही जी स्ट्रॅटेजी सांगता ती वर्क करते का? आता जस्ट मी कोणाला तरी बोलायला होतो एखादा. आहे का कोण? कोर्स घेतलेलं कोण आहे का? बोला बाबानो. मी काय सांगतोय ते मार्केटमध्ये वर्क आहे का नाही सांगा फक्त. हां वैभव बोल भैया. बोला की आता भैया. काय आवाज आहे ना? आवाज आहे ना? मॅच कॉम्पिटिशन ऍड व्हा. काय बिनधास्त ऍड व्हा. हो की काय प्रॉब्लेम आहे? हो की ऍड काय प्रॉब्लेम आहे बाबा? हां चला याच्यानंतर मी थांबा. मला ते बोलायचं की स्ट्रॅटेजी वर्क करते का म्हणते. मी जी गोष्ट सांगतो ती वर्क करते का नाही कोण सांगतंय? लक्ष्मी सेल्स आहे का? हे योगा हे म्हणते स्ट्रॅटेजी वर्क करते का म्हणते. मी स्ट्रॅटेजी सांगितली का तुम्हाला कुठली? ठीक आहे अजून परफेक्ट. हा हा एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर. अजून कोण आहे का? हा झालं असतं बघा. मी काय म्हणतो हा आहे बरोबर आहे. क्वेश्चन आहे. मी कशावरती भरोसा आहे माहिती आहे का माझा? एका गोष्टीवरती काय भरोसा आहे? 1:5 1:5 वरती भरोसा आहे फक्त. म्हणजे काय माहिती आहे का? मला फरकच पडत नाही ते अंदाजे किती वर जात आहे. तुम्हाला सांगतो मी US सेंटरमध्ये काय गोष्ट बघितली माहिती आहे का? मला सांगा एक गोष्ट सांगा फक्त. जस्ट तुम्ही वेट करायचं. मला सांगा मी जर आजचा ट्रेड इथं बुक केला नसता किती सेकंदात मायनसमध्ये गेला असता सांगा ट्रेड? किती सेकंदात? हा मग 30चा प्रॉफिट 15 बुक केला असता. अहो एका दुसऱ्या दिवशी जातं मार्केट. आता याचं टार्गेट मला माहिती आहे इथं आहे. खरं तर तुम्हाला सांगतो मी इथपर्यंत टार्गेट आहे. इथपर्यंत कसं असतं फ्लो मध्ये गेलं ना बुक करून घ्यायचं बघा. जेवढं येतं टप्प्यात घ्यायचं आवरून. आणि ऑलरेडी प्रॉफिट आहे ना. सकाळी आता प्रॉफिट झालाय. सकाळी प्रॉफिट झाला आपला $30. अजून एक $12-13 झाला. बस झालं. आणि बोलत झाला. आता इथं लाईव्ह चालू होतं. कुठं काय अनालायसिस लावलं काय? तुम्हीच म्हणला इथनं रिव्हर्स होईल मार्केट. मी बघितलं होतंय का रिव्हर्स? होतंय रिव्हर्स. टाक ट्रेड. क्लोजिंग प्राइस आहे बा कालची. काय गणित लावलं का? काय नॉलेज लावलं का सांगा फक्त. याच्यात काय सुद्धा नाही. एकदम बेसिक ट्रेड होता. हे नंतर होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं त्यांनी बोला बरं का. नाही तर असं व्हायचं आपण कसं बघा दोघं तिघच बोलतो. हे लक्ष्मी सेल्स वाले. तुमचं नाव काय मला माहिती नाही खरं?
हा, राईट राईट. हा, राईट राईट. ओके ओके. ते माझं नाव ते लक्ष्मी सेल ते तसंच राहिलं त्याच्यामुळं तुमचं नरसमज नाही. ओके ओके ओके. हो हो, ते आठवलं मला. नाहीतर असं व्हायचं, आपण आपण दोघंच बोलायचो नेहमी, ते बाकीचे राहायचे गप एकदम ऐकत बसायचे काय दोघांचं चाललंय. होय, आता लावा शेटिंग का पुण्यात कुठं आहे आणि बघ माझ्यासाठी एखादी दुसरं. चला, कोणाला काय बोलायचं त्यांनी बोला पुढं. हा बोला, थांबा मला बोलू द्या बरं का. जे लोक आहेत भरपूर त्यांना बोलायचं बोला आता. हा, अजर भगवान बोला. SMC. हम्म. हम्म. अच्छा, मग तुम्ही बॅच मध्ये होता वाटतं की मला, का नाही बॅच मध्ये? हा, मग तुम्हाला सांगतोय का टेन्शन घेताय? हा, एका क्लासमध्ये तुम्हाला सगळे सायकोलॉजी लिहून देतो तुम्हाला एका क्लासमध्ये मी. आता किती क्लास झाले आपले? 4 झाले ना? अजून 6 बाकी आहेत, 6. ओके, उद्यापासून. हम्म हम्म. होय होय, सांगतो की आता बेसिक तर संपलंय आपलं. आता उद्यापासून असं बघायचं, छोटं छोटं बघायचं आपल्याला कसं गेलं, हे का झालं, हे का झालं, प्रत्येक मूव आपल्याला प्रेडिक्ट करायचं उद्यापासून आपल्याला. ओके. आणि आता SMC, थांबा, SMCचं बोललो होतं कोणतं. SMCचं काय मॅटर आहे तुम्हाला सांगतो. हे बघा, SMCचा काय कॉन्सेप्ट असतो. ते BOS COCS हे असं झालं, कुठं जर जाऊन ह्यालाच ब्रेकआउट मारलं की ह्याला काय चेंज ऑफ कॅरेक्टर का काय तर म्हणते ती, असं करून असं गेलं चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणते ती. परत ह्याच्यावरती असं चाललं की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणते ती. परत खाली खाल्ले की लिक्विडिटी स्वीप मारायचं, लिक्विडिटी स्वीप मारून परत वरती जातं. कुठं तर मिटिगेशन होतं, सिंगल कॅन्डल मिटिगेशन. 4 हवरचे टाइम फ्रेम लावायचे, रातभर मार्केट बघत बसायचं. 4 हवर मधून 2 हवरला यायचं, परत 15 मिनिटात यायचं, टॉप लॉस खायचा. याला म्हणायचं SMC. करू शकताय, काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणतो, नाही नाही, SMCची इज्जत नाही काढली मी. माझी इज्जत काढली तुम्हाला खरं सांगतो बरं का, रियालिटी म्हणजे मी. हा, थांबा की सांगतो की मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतो, ऐका माझं ऐका फक्त. म्हणजे मी ही जी गोष्ट सांगितली ना आता, 4 हवर मध्ये यायचं, 2 हवर मध्ये यायचं, 15 परत जाऊन टॉप लॉस खायचा, ही म्हणजे माझ्यासोबत झाली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो रियालिटी. दिवसभर हा, मग मी तेच म्हणतोय, मग 5 मिनिटात एसेल खाल्लेलं काय वाईट आहे सांगा बरं. आता जसं माझा कालचा ट्रेड बघा, तुम्हाला एक मज्जा सांगतो फक्त. कालचा ट्रेड बघा, इथं बाय केला नाही तुम्हाला सांगतो, इथं बाय केलाय बरं का, इथं बाय केलाय काय, इथं बाय केला, इथं बुक केला नाही तुम्हाला सांगतो बरं का, रिअलिटी सांगतो. बुक केला आता, कसं बुक केला मी 25 पॉईंटला, तसं बुक केला नाही कालचा ट्रेड. आणि नंतर काय केलं तुम्हाला सांगतोय बघा, इथं ट्रेड घेतला असेल डायरेक्शनला आणि इथं टॉप लॉस खाल्ला. किती मिनिटं टॉप लॉस खाल्ला माहिती का? 7 मिनिटात टॉप लॉस खाल्ला. मी म्हणतो 4 तास 8 तास थांबून पण टॉप लॉसच खायचा आहे आणि 5 मिनिटात पण टॉप लॉसच खायचा आहे. मग 5 मिनिटात खावा ना. हा, मग म्हणून तर आहे बघा, SMC पेक्षा भारी कॉन्सेप्ट आहे. SMC पेक्षा भारी आणि सिंपल कॉन्सेप्ट आहे. रिटेलर लोक बघा ह्या रेजिस्टन्सच्या वरती काय करतात, बाय करते, सगळ्यांना माहिती आहे. लास्टला लाईव्ह मध्ये बॅचला जाता जाता 7 वाजून 50 मिनिटांनी सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स आहे मार्केटचा, तुम्ही ऑब्झर्व करा, काय करायचं ते करा. ह्याच्यावरती सस्टेन झालं, हे बघा हे आजचा फॉल सगळा धड 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 धड. ह्याच्यानंतर होय होय चालतंय की, अहो लय भारी भारी ट्रेड करते. स्वतःची स्ट्रॅटेजी आणायची मार्केटमध्ये तुम्ही फक्त. हे बघा बघा की, करून बघायचो, करून बघायचं आपल्या पण. ओके, बघा की आता प्रिव्हियस कॅन्डलचं म्हणजे प्रिव्हेट याच्या म्हणताय का, कसं म्हणताय? बरं थांबा, प्रिव्हेट याचा बघू आपण कुठं आहे. हे बघा प्रिव्हेट याचा गॅप अप झाल्यावर काय करायचं मला माहित नाही. हम्म हम्म. नाही, करा करा बघा, मी काय म्हणतो करून बघा, ज्याची त्याची स्ट्रॅटेजी अलग अलग. आता मी काय लावत नाही असं. माईक बंद करा. अरे माईक बंद कर जावा, घरचा आवाज आल्या स्वतःहून. हा, कोण आहे रे? हे बघा इथं आहे.
असं. ऐका की मी काय म्हणतोय, प्रत्येकाचं वेगवेगळ्या आणलास. अरे कोण आहे रे? हा शांत रे. काय म्हणजे घरी आवाज आला तुमचं स्वतःचं काम आहे ना बाबा बंद करायचं माईक वगैरे. का या गोष्टी पण आता मी जिकडून बंद करू का माईक? म्हणजे याच्यात आपला टाइम जायचा गप्पा मारण्यात आहे का? माईक कशी ऑन करतील बघा मध्येच. असं ज्यांना बोलायचं त्यांनी करा फक्त ऑन. हा मी काय म्हणतो, हा ही लाईन टाकली वरची. हा याचं काय करायचं? हा इथे दिला. हा दिला रेड नंबर. हा बघा की आता ही तुमची स्ट्रॅटेजी बाबा. मी याच्यामध्ये काय सांगू शकत नाही की बाबा असं आहे. मी काय म्हणतो बघा, ज्याची त्याची स्ट्रॅटेजी वेगळी काय. आता तुम्ही म्हणताय ते प्रिव्हेटेच्या कॅन्डलनुसार इथं सेलिंग आली. माझा ऑलरेडी मी काय लॉजिक बोललो याच्यावरती ब्रेकआउट केला, सगळी रिटेलर लोक बाय करतात, हाणतायचे असते, दुसरं काय नाही. म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास आहे तो. तुमचा अभ्यास पहिल्या करण्याचा वाईट मी म्हणतो ना चुकीचा, एकदम बरोबर आहे. मी तर म्हणतो प्रॉफिट करायचा मस्तपैकी, आपलं प्रॉफिट करायचं बघा. हा बिनधास्त असेच करायचे ट्रेड. ठीक आहे. अजून कोण आहे का बाबा? कोणाचं मन मोकळं? हा 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 घेतलीच होती. मग इथंच एंट्री घेतली होती आपण. आता जस्ट इथंच एंट्री घेतली होती. हा बरोबर आहे. ठीक आहे. अजून कोणाला काय बोलायचं आहे का बाबा? कोणाची काय इच्छा, कोणाला मन मोकळं करायचं आहे? बोला. ओ अकाउंट हँडलिंगला जाऊ नका, लय डेंजर स्कॅम करतात लोक. खरंच माहितीये का? रियालिटी सांगतो, अकाउंट हँडलिंगची रियालिटी सांगतो. माईक बंद करा. वा कसं असतंय, तुम्ही आता अकाउंट हँडलिंगला देणार मला बरं का. सपोज करा मला किंवा XYZ कोणाला मला दिला अकाउंट हँडलिंगला. मी काय करणार, तुम्ही $500 दिले मला अकाउंट टाकून, मी काय करणार माहिती आहे का? घेणार टचून रेस का $200. हा $200 घेणार. प्रॉफिट झाला तर 50-50, तुम्हाला 50 मला 50. काय लॉस झाला तर तुम्ही तुमच्या बघून घ्या तिकडं काय करायचं तेवढं. ही रियालिटी आहे अकाउंट हँडलिंगची. ओके. त्यामुळे काय कोणी अकाउंट हँडलिंग आमचं कसं नुकसान आमचं कसं काय? नुकसान आमचं अजिबात नाही बघा मार्केटमध्ये. हा हा बरोबर आहे. असं नाही म्हणत मी काय म्हणतोय, लॉस झाला तर काय करते लोक? डायरेक्ट ब्लॉक करून टाकतात. मी काय म्हणतो, लॉस काय 100-200 करत नाहीत, 500चे 500 लॉस करतात डायरेक्ट अकाउंट हँडलिंगवाले. हा होत हीच गोष्ट आहे, रिअलिटी. अकाउंट हँडलिंग मीटिंगला काय. हा असं असतंय. मी काय म्हणतो, ह्याच्या मागचं लॉजिक विचारू नका मला की बाबा अकाउंट हँडलिंग का नाही करायची. सरळ सांगतोय फ्रॉड करतात. हा ठीक आहे. चला झोपा आता पांघरून घेऊन. चला नऊ यार पुन्हा पोरं बोलायला लागलेत काय घरचे. हा बोला. ओके बघतो की. होय बघतो. होय 999. अहो फी फक्त मज्जा म्हणून ठेवलेली 999. बाबा सिरियस लोक तर येतील दोघं चौघ उठसट 10-12 दिवस. ह्याला बघा की कशाला एक्सएम ब्रोकरला बघा, MT5 ला बघा, डेमोचा अकाउंट आहे. कुठला ब्रोकर आहे? रिअल वन आहे ओपन. हा एक्सएम ला MT5 ला रिअल अकाउंट नसतं दाद्या. रिअल अकाउंट ब्रोकरला काढायचं एक्सएम ला. मग तिकडे हा बर. एक युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, हाऊ टू अटॅच MT5 अकाउंट.
हम्म, हम्म, हम्म. बरं बरं, मला कॉल करायला पुन्हा थोड्या वेळानं मी देतो लॉग इन करून. मला स्क्रीनशॉट टाका आधी काय होतंय प्रॉब्लेम. व्हॉट्सअपला टाका स्क्रीनशॉट. हा, सर्व्हरचा नाही ना MT5चा 6वा बेवा घेतोय बघा. हा, व्हॉट्सअपला करा, मी टाकतो, तुम्हाला सांगतो काय करायचं ते. शिकल्यानंतर एक $100-150 प्रॅक्टिस करायसाठी 100 तर आणा कमीत कमी. गोल्डसाठी पण 150-150-200 पाहिजेत. गोल्डसाठी कसं थोडं व्हॉलटाईल आहे गोल्ड. हा, थोडं चांगला फंड लागतोय गोल्डला पण. आजची मोमेंट काय डेंजर झाली. अहो, लॉस पण तसाच होतो. मी काय म्हणतो ऐका माझा. हा, माझा एक गोष्ट ऐका आता. विषय गोल्डच्या मुवमेंटचा किंवा कशाचा नसतो, विषय प्रेडिक्शनचा असतो. प्रेडिक्शन झाला प्रॉफिट सगळीकडे होणार आहे. मला सांगा, प्रेडिक्शन चुकल्यावर गोल्ड काय आणि US100 काय? लॉसच जाणार आहे. प्रेडिक्शन चुकलं की खतम. हा, स्प्रेड पण जास्त आहे. बरं, काय म्हणते आजचं लाईव्ह टेलिग्राम टाकतो. लाईव्ह टेलिग्राम टाकतो. नाही ना, व्हॉट्सअप नाही. US100 मार्केट कुठे? बरं, ओके. आणि ऐका बरं का, हे जे प्रीमियम ग्रुपला टाकतो ना, डायरेक्टली ट्रेड प्लेस करत जाऊ नका. हे ट्रेड मी माझ्या रिस्क मॅनेजमेंटनं करतो, ऐकून घ्या. ओके, हे माझ्या रिस्क मॅनेजमेंट असते. मी कधी एक्झिट करतो, कधी एंटर करतो, ह्या गोष्टी इथं नाही सांगत, पण एक व्ह्यू देतोय की असं असं घडू शकतोय मार्केटमध्ये म्हणून. ओके, नाहीतर जा चालन. हा, काढा की. नाही तर तुमची इच्छा आहे बघा. मी काय पैशासाठी काय गेम करत नाही कुठला की बाबा टाका पैसे काय व्हायला ते तुमची इच्छा आहे. बाकी नाही ना, असं काय नाही. कधी पण टाका, तुमची इच्छा आहे. ग्रुपला आहे की टेलिग्राम दुसरा एक ग्रुप आहे आपला मोठा. कुठे गेला हे बघा, आता लिंक टाकतो. कुठे गेले लिंक? कुठं असते माहिती आहे? कॉपी पेस्ट मारू का? कुठं पेस्ट मारावं लागेल? इथं टाकू का चॅट बॉक्समध्ये? Ctrl+V. हा, टाकली बघा. काम दुखायला लागले, बस करावं. लॅपटॉप लागेल की मोबाईलवरून पाहू शकतो. बघा बाबा, तुम्ही कम्फर्टेबल फील होत असलं मोबाईलमध्ये तर करा मोबाईलमधून, काय प्रॉब्लेम आहे. नाही तर लॅपटॉपमध्ये करा. असे लॅपटॉप नसं सेकंड हँड घ्या, 10-12 हजार रुपयाला येतो. मी तर फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतो, नवीन लॅपटॉप घेऊन आलो एक 2-3 दिवसापूर्वी. लाईव्ह बॅचमध्ये काय झालं, एकदम PC बंद पडला पहिल्या लाईव्ह क्लासला. गपकन दुसरा नवीन घेऊन आलो. म्हणलं चमायला कोण आहे अकाउंट ओपन आहे तुमच्या अंडर, घेता येईल का? ते येतं की ऑलरेडी अकाउंट असलं पण येतं माझ्या अंडर घेतं, काय प्रॉब्लेम ऐक नाहीये. व्हॉट्सअप नंबर सांगा. 9579114080 टाकतो. 95791140. नंबर कधी कधी चालू असतो बरं का, फक्त बाकी व्हॉट्सअपला मेसेज टाकायचे. नाहीतर दिवसभर मला असं टाइमपास कुठल्या पोरी संग बोलल्यासारखं तुमच्यासोबत बोलत बसावं लागतं. व्हॉट्सअप मेसेज टाकला बा खाली 114080. एक्सनच ब्रोकर आहे का? हो. संपले का सगळ्यांचं? संपले का? मला असं कोणतरी बोला की, म्हणजे जे काय तर नवीन आलेत लोक, बाबा तुम्ही बोला की, का शांत बसलाय? हे 10-12 लोक तेवढेच बोलतेत. बाबा ना, तुम्ही का टाइमपास मारताय? मग तुम्हाला झोपा लागत नाही त्या का लोकांचं नुसतं ऐकून ऐकून? हे बघा, दाखवतो तुम्हाला. 18,000 सायकोलॉजिकल नंबर आहे, बरोबर का? आजचा सायकोलॉजिकल नंबर काय होता? 18,000 होता. अल्ट एच. ओके, याच्यानंतर कोणता आहे? 18,500. हे माय बंद करा, माय बंद करा. कुठं आहे? 18,500. हे ये ना, हे 500 पॉईंटचा बघा. नाच दागला. अल्ट एच का दाबत नाही? रेंज गेली काय? हा, इथं 500च आहे. नंतर बघायचं डाव जोन्स सगळ्यातून 500 असतो. म्हणजे 500 जास्त वर्क होते तुम्हाला सांगतोय. बघा 39,000. हे बघा 39. काय लय शहाणे असते तेव्हा युट्यूबवाले. हे बघा 38,500. म्हणजे मेन लेवल सांगतोय तुम्हाला. नंतर काय 200 पण असते सायकोलॉजी. मग फिबोनाचीचा यूज आहे कशासाठी? रिटेलर लोक ऍक्टिव्हेट झाले की नाही बघण्यासाठी, हाकलून दिले की नाही बघण्यासाठी. हे बघा सांगतो कसं असतं फिबोनाचीचं गणित.
बघा बरं का, सपोज करा हा रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. ओके, हा रेजिस्टन्स आहे बरोबर का. मार्केट इथून खाली आलं, या सपोर्ट पासून सपोर्ट घ्यायला लागला आसपास. ओके, आसपास इथून वरती झालं. अजून बघा, हा एक सपोर्ट होता, याचा ब्रेकडाऊन झाला. रिटेलर लोकांनी सेल केला इथं, तुम्हाला सांगतो सेल केला. ओके, आणि काही लोकांनी बाय केला, इथून बाय केला. ओके, काही लोकांनी. हा जो ब्रेकआउट आहे यांना हाकलून देण्यासाठी 50% मुवमेंट करावं लागतं मार्केटला अपसाईडला, 50 ते 60%. ओके, 50 ते 60%. प्लस एक गोष्ट झाली, अजून एक पॉईंट आहे का, ह्या ज्या रिटेलर लोकांनी बाय केला इथं त्यांना हाकलून देण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी, चला चला चाललं 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 असं करण्यासाठी 50% ते 60% मुवमेंट करावं लागते मार्केट वरच्या साईडला. आणि जशी तेवढी मुवमेंटम होते तसं मार्केट रिव्हर्स करतं. म्हणजे दोन गणित आहेत बघा. कोणतं सेल केला असतो इथं त्यांना 1000 रुपये प्रॉफिट होतो. ऐका, त्यांना असतं की सगळीकडे असतंय. हा 0.61. सायकोलॉजी काय, हा हाय टू लो लावायचा, जसं इथून हाय आणि इथून असा लो लावायचा, हाय टू लो. म्हणजे सायकोलॉजी समजायचं काय, इथं 1000 रुपये कुणीतरी सेल केला, समजा सेल केलाय, त्याला प्रॉफिट दिसतो इथं 2000 प्रॉफिट झाला, आणि अचानक 50% रिव्हर्सल होतं, त्यावेळेस 2000 प्रॉफिट 1000वरती येतो. मग माणूस भेटतं की बाबा 2000 प्रॉफिट होता, आता 1000च राहिला, आता माझं काय होईल असं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस ती लोक एक्झिट करते ती ट्रेड. इथं त्यांनी एक्झिट केला की कप 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 डायरेक्शनमध्ये मुवमेंट येतो परत. ही रियालिटी आहे. ओके, सायकोलॉजी प्रत्येक गोष्टीच्या मागे असते, ती समजून घ्यायची. हां, बाईंगसाठी ट्रेड मला कुठं दिसला होता बरं, आज दिसला होता बरं का, आज कुठं ट्रेड दिसला होता आठवण मला, निफ्टी मिड कॅपला दिसला होता बहुतेक. हा इथंच दिसला होता. हे बघा, इथं बघा, हा लो आणि हा हाय, इथून हा हाय. हे बघा कुठपर्यंत मुवमेंट केली दिसली का, 50 ते 60%. खपकन मुवमेंटम. हा हीच 61% 50%. मी तर म्हणतो कधी कधी 50% पण जातं, तुम्हाला सांगतो 50% पण जातं. थांबा एक मिनिट थांबा, फक्त जस्ट वेट करा. सायकोलॉजिकल नंबर कसे काढायचे. सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला. पहिली गोष्ट 18000 कसा आहे, राऊंड नंबर आहे, म्हणजे शेवटी 00 आहे, 3 वेळा 0 आहे. 18000, 18500, 17500, 17000 म्हणजे 500च्या पटीतले सगळे नंबर, त्याला म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर. ठीक आहे का. चला अजून काय, इंडियन स्टॉक मार्केट इझी आहे का, फॉरेक्स सगळं इझी आहे, ज्याला जमतंय त्याला जमतंय. इम्पल्स अँड करेक्टिव्ह वेव्ह काम करत आहे का, अहो सगळं वर्क होतं. मी सगळं सांगतो तुम्हाला, 50% सगळं वर्क होत आहे. आपण आपले रूल लावायचे आणि त्याला 100% करायचं, फक्त संपला विषय. नाही बाबा इंडियनला नाही करत, नाही रिस्कीचा नाही विषय बरं का. माझी सायकोलॉजी चांगली राहत नाही तो. इथं बघा कसं आहे बघा, इथं असा ट्रेड घेतला, हा मग एका ठिकाणी बघा जिथं प्रॉफिट होतोय ना तिथं बसायचं निवांत. अहो ते सगळं सेमच आहे की, US 100 नसतात तेच आहे. हा बरोबर, US 100 करेक्ट. हा ओके ठीक आहे. थांबा एक मिनिट जस्ट. हा बोला बरोबर. US 100ला कमी स्प्रेड आहे, XM ला एकचा स्प्रेड. XNS ला लय स्प्रेड आहे, XNS ला स्प्रेड जास्त आहे. US 100ला 1 पॉईंट आहे. हा थांबा मला मेसेज वाचत आहे, थांबा एक जस्ट वेट करा, कोणी बोलू नका. US 100 आणि US 30चा IMP लेवल्स. IMP लेवल दररोजच्या दररोज ठरते, हाय लो क्लोजिंग. ट्रेडिंग न करता मार्केट पाहू शकतो का कुठे, ट्रेडिंग व्ह्यू वरती पाहू शकता. XM ओपन केले, SS सेंड करतो. ओके, फिबोनाची रिट्रेसमेंट सेटिंग सांगा. फिबोनाची रिट्रेसमेंट काय शोधा नाही, सेटिंग कुठे गेली सेटिंग, कोणाची सेटिंग लावूया. थांबा हे माईक ऑफ करा. हे बघा सेटिंग टाकू का स्क्रीनशॉट. कुठे सेटिंग काय नाही, सेटिंग म्हणताय तुम्ही उगाच. हे बघा खालची सेटिंग, काय सेटिंगच नाही मी तर म्हणतो, नॉर्मल सेटिंग आहे. बरं हाईच सेटिंग आहे. ओके, कुठल्या ग्रुप टाकू, प्रीमियम ग्रुपला टाकू का.
8च 8लाच भेटतो सगळं मोमेंटम. 8 ते 2.5 फुल मोमेंटम याच ग्रुपला टाकतो. बरं बास करू घ्या आता. चोप्पा बोर झालाच चालतो मी पण. काय लोक तर मला एकच कळत नाही, काय काय लोकांचे ठीक आहे. हा करतो की आता मी मेसेज बघतो व्हॉट्सअपचे, करतो सगळ्यांना करतो मेसेज 2. हा धन्यवाद. हा आता व्हॉट्सअपला मेसेज केले करतो. हा 200-300 मेसेज पडते तुम्हाला सांगतो. दररोजचे मेसेज बघावं लागतात. नाही तर लोक म्हणतात परत तू पण रिप्लाय देना झाला, मोठा माणूस झाला, कुठं काय झाला ते सगळ्यांना. हाय नाही काय तर टाका की पुढं. हायचे लय मेसेज पडते तो. हायचे मेसेज 200 असते. मला आयडी पाठवा, तुमचा ब्रोकरचा आयडी पाठवा. धन्यवाद. बघा सगळेजण प्रॅक्टिस करा, शिका, समजून घ्या. धन्यवाद, आभारी आहे. ओके प्रॅक्टिस करा. असं बघू घे, टाइम भेटला की टाकतो मी ग्रुप. हा भरपूर टाइम असतो माझ्याजवळ, सांगतो तुम्हाला मध्ये आधी. त्यावेळेस लाईव्ह येतो मी. ज्यावेळेस लाईव्ह बघा 100-200 लोक तर पाहिजेत ना बाबा, बरं वाटतं थोडं. नाही ऑफलाईन नाही. ऑफलाईनची काय गरज आहे? लाईव्ह मध्ये 2 क्लासमध्ये लोक पाक हवेत गेलेत आणि ऑफलाईनची काय गरज आहे? ओके वेलकम. आपण काइंड 100%. हो सर, थँक्यू सो मच. वेलकम भैया मनोज कुमार. ऑनलाईन क्लासचे रेकॉर्ड व्हिडिओ मिळेल का? भेटतंय की, काय टेन्शन घेऊ नका. सगळेजण प्रॅक्टिस करत राहा, निवांत राहा, आरामशीर राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. आता संध्याकाळ झाली, कोणाची मजा करायचा टाइम असेल, कोणा झोपायचा टाइम असेल, झोपून घ्या. चला एंड करूया मीटिंग. हो चला, आभार आहे सगळ्यांचा. हो शुभरात्री सगळ्यांना. ओके कट करतो मीटिंग आणि याचा व्हिडिओ टाकतो वाटलं सर युट्यूबला.